मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य. जरांगेंनी 5व्या दिवशी उपोषण सोडलं. विखे पाटलांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडलं. जरांगे पाटील भाऊक. गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देणार. हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं मराठा उपसमितीचा मनोज जरांगेंना शब्द. मराठा आंदोलकांवरील या आधीचे गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेण्यात येणार. आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या वारसांसाठी 15 कोटींची मदत देणार. मराठा उपसमितीची माहिती. मनोज जरांगेंच्या उपोषणाला यश. तुमच्या ताकदीवर जिंकलो. जरांगेंच्या घोषणेनंतर आझाद मैदानात आंदोलकांचा एकच जल्लोष. पाटील पाटील घोषणाबाजीनं मुंबईत दुमदुमली. GR मध्ये फसवणूक झाल्यास राज्यात एकही मंत्री फिरू देणार नाही. मनोज जरांगे पाटलांचा इशारा. जालन्याच्या अंतरवली सराटीत मराठा बांधवांचा जल्लोष. फटाके फोडत गुलाल उधळत जल्लोष साजरा. महिलांकडून फुगड्या खेळत सरकारच्या निर्णयाचं स्वागत. उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील संभाजीनगरला रवाना. उपोषणानंतर जरांगे पाटलांवर रुग्णालयात उपचार केले जाणार. अडचणीच्या ठरलेल्या सरसकट शब्दावरून जरांगेंनी माघार घेतली. त्यामुळे आजच GR काढता आला. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. महायुती सरकारनेच मराठ्यांना न्याय दिल्याचंही विधान. मराठ्यांना ओबीसीत घेऊन सरकारनं ओबीसी आरक्षण संपवलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची महायुती सरकारवर टीका. मराठा आरक्षणाचा GR असंवैधानिक असल्याचा आरोप. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय नाही. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. तर ओबीसींच्या साखळी उपोषणाची आता गरज नसल्याचंही फडणवीसांचं विधान.